तिचे नाव दमयंती. एवढीच काय ती तिची एकमेव ओळख. सुरुवातीला ती तासनतास खिडकीबाहेर शून्यात पाहत बसून राहायची. कुणाशी बोलायची नाही, अन्नपाण्याला शिवायची नाही. पण हळूहळू निराधार गृहाची सेवाभावी वृत्ती, तेथील शांत वातावरण आणि काळजी घेणाऱ्या सेवकांमुळे ती हळूहळू सावरली. तरीही गेल्या 2 वर्षात तिच्या शरीराने मात्र पूर्णपणे साथ सोडली. गंभीर आजारपण आणि एकाकीपणा यामुळे ती कायमची अंथरुणाला खिळली. रोज संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्याची किरणे खिडकीतून आत येऊन तिच्या बेडवर पडायची, तेव्हा ती आपली क्षीण झालेली मान दरवाजाकडे वळवायची. तिथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीला ती आशेने पाहायची आणि एकच वाक्य विचारायची, आलास का? नशीब, मला जायच्या आधी आलास. सुरुवातीला लोकांना वाटायचे की ही तिची मानसिक अवस्था बिघडल्याची लक्षणे आहेत. पण तिच्या डोळ्यातील ती तुटलेली आशा आणि कातरता पाहून तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघायचे. तिचा तो प्रश्न कुणा एका ठराविक माणसासाठी नव्हता, तर बहुधा ती तिच्या भूतकाळातील अशा एखाद्या नात्याची वाट पाहत होती, ज्याने तिला ऐन वयात किंवा वृद्धापकाळात वाऱ्यावर सोडले होते. एका पावसाळी संध्याकाळी निराधार गृहाच्या संचालिका सुमती मॅडम एका व्यक्तीला घेऊन तिच्या खोलीत आल्या. त्याचे नाव होते समीर. समीर एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. पण मनाच्या शांततेसाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तो तिथे आठवड्यातून 3 दिवस वृद्धांची सेवा करायला यायचा. समीरने जसा खोलीत पाय ठेवला, तसा पाऊल वाटेचा आवाज ऐकून दमयंतीने नेहमीप्रमाणे मान वळवली. तिचे सुरकतलेले थकलेले डोळे समीरच्या चेहऱ्यावर स्थिर झाले. तिच्या चेहऱ्यावर अचानक एक विलक्षण चमक आली आणि एकाकीपणाने सुकलेल्या ओठांवर मंद हसू उमटले. ती अतिशय क्षीण आवाजात म्हणाली, आलास का रे? नशीब, मला जायच्या आधी आलास. समीर तिथेच थबकला. त्या शब्दांमध्ये इतका जिव्हाळा, इतकी ओढ आणि वर्षानुवर्षाची साचलेली वेदना होती की समीरच्या अंगावर काटा आला. त्याने कधी या आजीला पाहिलेही नव्हते, पण त्या हाकेने त्याच्या काळजाचा ठाव घेतला. तो हळूच तिच्या खाटेशेजारी खाली बसला. तिचा तो थरथरणारा, वाळलेल्या पालापाचोळ्यासारखा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाला, हो मावशी, मी आलोय. आता मी कुठेच जाणार नाही. त्या एका वाक्याने दमयंतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. गेल्या 2 वर्षात जे उत्तर ऐकण्यासाठी तिचे कान तरसत होते, ते उत्तर आज तिला मिळाले होते. त्या दिवसानंतर समीरचा रोजचा दिनक्रमच बदलून गेला. ऑफिस सुटले की तो थेट निराधार गृहात यायचा. दमयंतीला भरवणे, तिच्याशी गप्पा मारणे, तिला जुन्या गोष्टी सांगणे हे त्याचे रोजचे काम झाले. दमयंती फारसे काही बोलायची नाही, पण समीर जवळ असला की ती अत्यंत शांत आणि सुरक्षित अनुभवायची. एक दिवस समीरने सुमती मॅडमना विश्वासात घेऊन विचारले, मॅडम, दमयंती मावशीचे मूळ काय आहे? त्या इथे कशा आल्या? त्यांचे मागे पुढे कोणीच नाही का? सुमती मॅडमने एक दीर्घ श्वास घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2 वर्षापूर्वी मुसळधार पावसात ती शहराबाहेरच्या रेल्वे स्टेशनवर अतिशय वाईट परिस्थितीत सापडली होती. अंगावरचे कपडे फाटलेले, मानसिक तोल ढासळलेला. तिच्याजवळ ना कागदपत्रे होती, ना कोणतीही वस्तू. आम्ही तिला इथे आणले, वैद्यकीय उपचार केले, पण ती भूतकाळाबद्दल कधीच काही बोलली नाही. फक्त सुरुवातीच्या काळात जेव्हा ती भ्रमिष्ठासारखी फिरायची, तेव्हा तिच्या तोंडी एकच नाव असायचे, समीर. हे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. माझेच नाव? समीरने आश्चर्याने विचारले. हो, सुमती मॅडम म्हणाल्या.
कदाचित तिचा मुलगा, ज्याने तिला त्या दिवशी स्टेशनवर सोडून दिले आणि मी येतो सांगून निघून गेला, तो पुन्हा कधीच आला नाही. ती आजही त्याचीच वाट पाहते. तुला पहिल्यांदा पाहिल्यावर तिला बहुधा तिच्याच मुलाचा भास झाला असावा. समीरच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याला कळून चुकले की नियतीने त्याला या निराधार गृहात का आणले होते. तो तिचा खरा मुलगा नव्हता, पण एका आईच्या आशेचा दीप विझू न देणे ही आता त्याची जबाबदारी होती. त्याने ठरवले की तिला तो कधीच हे कळू देणार नाही की तो तिचा खरा मुलगा नाही. काही महिने निघून गेले. समीरच्या येण्याने दमयंतीच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आनंदाने भरून गेले होते. पण निसर्गाचा नियम टळत नाही. वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे दमयंतीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की आता तिच्याकडे अगदीच काही तास उरले आहेत. त्या रात्री समीर ऑफिसला न जाता तिच्या उशाशीच बसून राहिला. तिचे श्वास जड झाले होते. तिची नजर अजूनही अधूनमधून खिडकीबाहेर आणि दरवाजाकडे जात होती. समीरने तिचा गार पडलेला हात आपल्या हातात घट्ट धरला. तिच्या कपाळावर पसरलेले केस बाजूला केले आणि तिच्या कानाजवळ झुकून हळूच म्हणाला, आई, मी इथेच आहे. तुझा समीर तुझ्यासोबतच आहे. आता तू शांत झोप. आई हा शब्द कानावर पडताच दमयंतीचे डोळे क्षणभर मोठे झाले. तिने उरली सुरली ताकद एकवटून समीरकडे पाहिले. तिने त्याचा हात प्रेमाने थोपटला. तिच्या डोळ्यातील 2 वर्षाची ती अथांग प्रतीक्षा, वेदना, एकाकीपणा आणि तक्रार सर्व काही एका क्षणात विरून गेले. तिच्या ओठांवर एक अत्यंत समाधानी आणि तृप्त हसू उमटले. ती अगदी क्षीण पण स्पष्ट आवाजात म्हणाली, मला माहीत होतं रे, तू मला असा सोडून जाणार नाहीस. तू येशीलच. आणि त्याच शांततेत समीरच्या हातावर डोके टेकलेले असतानाच दमयंतीने आपला शेवटचा श्वास घेतला. ती या जगातून निघून गेली होती, पण एका अनाथ किंवा निराधार स्त्रीसारखी नाही, तर आपल्या मुलाच्या कुशीत अत्यंत समाधानाने आणि तृप्ततेने. समीरने तिच्या पार्थिवावर एका खऱ्या मुलासारखे सर्व अंत्यसंस्कार केले. रक्ताचे नाते नसतानाही एका अनोळखी मुलाने एका आईला दिलेल्या निस्वार्थ प्रेमाची ती कथा निराधार गृहाच्या भिंतीवर कायमची कोरली गेली. तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.